हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मुंबई महापालिकेचा रणसंग्राम काही दिवसांवर आलेला असतानाच प्रचारही आता तापत जाईल. त्याचवेळी या मुंबई महापालिकेच्या इतिहासाबद्दल लोकांमध्ये कुतूहल आहे. ही महापालिका कधी सुरू झाली, त्याचा लोगो कसा डिझाईन करण्यात आला, त्याचे पहिले महापौर कोण, महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत ही कधी बांधण्यात आली, याबद्दल आम्ही जाणून घेतलं. पाहुयात आमचे प्रतिनिधी अश्विन बापट यांनी दैनिक नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत यांच्याशी साधलेला हा एक्सक्लुझिव्ह संवाद. नमस्कार. सध्या सगळीकडे महापालिका निवडणुकांचं वातावरण आहे. आपल्याला कळलंच असेल, मी आता जिकडे आहे तो आहे CSTचा परिसर, CSMTचा परिसर, आणि आपण आता आहोत मुंबई महापालिका मुख्यालयाच्या बरोबर समोर. आणि अर्थातच मी तुम्हाला म्हटलं तसं निमित्त आहे ते मुंबई महापालिका निवडणुकीचं. आणि याच मुंबई महापालिकेबद्दल, त्याच्या एकूणात आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल आता आपण अधिक जाणून घेणार आहोत. आणि पत्रकारितेतले एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, ज्यांनी मुंबई महापालिका, कोर्ट आणि त्यासोबतच मंत्रालय असं एकूण जवळपास 38 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे हे सगळं कव्हर करण्याचा. अत्यंत जवळून त्यांनी हा सगळा प्रवास पाहिलेला आहे. तर त्यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की या मुंबई महापालिकेचा प्रवास नेमका कसा झाला. प्रकाश सावंत सर, आपलं स्वागत आहे या खास गप्पांमध्ये. आज या महापालिकेचा इतिहास आपल्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करूया. मला सांगा, मागे ही जी भव्य इमारत आहे, तर याची स्थापना नेमकी कधी झाली आहे? या इमारतीची स्थापना 1884 ते 1893 या कालावधीत ही इमारत बांधली गेली आहे. आणि सर फेडरिक स्टीव्हन्स यांनी ही इमारत बांधलेली आहे. आणि मुख्य म्हणजे त्या काळात 9 वर्षाच्या पिरियडमध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. म्हणजे 1893ला इमारत पूर्ण झाली. आणि 1893ला इमारत पूर्ण झाल्यानंतर या इमारतीचा तेव्हाचा खर्च होता 11 लाख रुपये. आणि आपल्या मागे जे व्यक्तिमत्व उभं आहे, तर ते या मुंबईच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक आहेत, सर फिरोजशाह मेहता. तर त्यांनी आहे ना, म्हणजे त्या काळी आहे ना, महापौर नव्हते, अध्यक्षीय पद्धत होती. तर ते मुंबईचे पहिले अध्यक्ष आहे ना, सर फिरोजशाह मेहता. आणि त्यांचाच हा पुतळा आहे. आणि त्यांनी मुंबईच्या जडणघडणीत खूप मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे. मुंबईच्या ही जी जडणघडण करण्यात त्याच्यात खूप मोठ्या लोकांनी योगदान दिलेलं आहे. त्यात म्हणजे अगदी प्रामुख्याने सांगायचं झालं तर नानाशंकर शेठ. गिरगावमधली जी पहिली मुलींची शाळा जी आहे, ती सुद्धा त्यांनीच बांधली. म्हणजे एवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि हा सगळा जो परिसर आहे ना, हा त्यांच्या मालकीचा होता त्या काळी. म्हणजे इथली कॉलेजेस, इथल्या ह्या भव्य दिव्य इमारती, या सगळ्यात नानाशंकर शेठांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर त्यामुळेच त्यांचं नाव काही रेल्वे स्थानकांना द्यावं, मेट्रोला द्यावं, अशी मागणी सतत पुढे येत होती. पहिला महापौर मग स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळात असं जर आपण विभागणी करायची झाली तर त्याच्याबद्दल काय सांगा? म्हणजे मुंबईचा पहिला महापौर स्वातंत्र्यपूर्व काळातला जो आहे ना, ते सर बोमन बेहराम होते. सगळ्यात पहिले कुठलं होतं? तर 1931ला ते पहिले महापौर झाले. आणि त्यानंतर चंदावरकर सर महापौर झाले. आणि मग इतर युसुफ मेहरअलींचं नाव घेता येईल आपल्याला, नरिमनांचं नाव घेता येईल. ही सुद्धा नरिमन पॉइंट ज्या नावावर आहे ते नरिमन. आणि युसुफ मेहरअली सेंटर तुम्हाला पेणच्या जवळ आहे, तर मी ते सुद्धा त्यांच्याच नावाने ओळखलं जातं. अशी म्हणजे मुंबईला ही अशी सर्वधर्म इतिहास आहे. स्वातंत्र्योत्तर काळातला महापौर असं जर विचारायचं झालं तर काय? स्वातंत्र्योत्तर काळातले जे महापौर आपण मराठी म्हटले ना, तर ते सखा पाटील म्हणता येईल. सखा पाटील 71-72 पासून जे महापौर झाले ते सर्व मराठी झाले. म्हणजे त्यात 2 नावं आणखीन म्हणजे मामा भाचेंची नावं घेता येतील, म्हणजे मनोहर जोशी आणि सुधीर जोशी आहे ना. तर हे मामा भाचे होते. छगन भुजबळ हे 2 वेळा महापौर झाले होते. सुलोचना मोदी या पहिल्या महिला महापौर होत्या. तर तेव्हा या महापालिकेची हद्द नेमकी किती होती? 1872 हा जो पिरियड आहे, तर या पिरियडमध्ये मुंबईचे 64 नगरसेवक होते.
हां, आणि त्यांची हद्द जवळपास आपल्या माहीमच्या खाडीपर्यंत होती आणि हळूहळू मुंबईची लोकसंख्या वाढली, क्षेत्र विस्तारलं, तर ते आत्ता तुम्ही म्हणाल तर ते आपण दहिसर आणि इकडे मुलुंड इथपर्यंत आताची कार्यकक्षा दहिसर इकडे आणि इकडे मुलुंड इथपर्यंत पसरलेली आहे आणि तिथपर्यंतच आता ती मर्यादित आहे. या मुंबई महापालिकेच्या कार्यकक्षेत नेमक्या कोणकोणत्या सेवा सुविधा किंवा या येतात याच्याबद्दल काय सांगा? हां, आता मग पुन्हा आपण ज्या ब्रिटिशांनी ह्या मुंबईची जडणघडण केली तर त्याच्यात त्यांचं पाणी क्षेत्रातलं योगदान मोठं आहे. कारण 150 किलोमीटर अंतरावर दूरवरनं ह्या शहराला पाणी मिळालं पाहिजे, मग इथली लोकवस्ती वाढणार आहे, इथलं सगळा विस्तार होणार आहे, हे त्यावेळेला त्यांची दूरदृष्टी जी होती, तर त्यामुळे त्यांनी ती धरणं बांधली, ती पण ठाणे जिल्ह्यात बांधली. हां, तर ती आपली एकूण 8 धरणं आहेत. हां, तर त्याच्यात आपलं तानसा आहे, वैतरणा आहे, मध्य वैतरणा आहे, मोडक सागर आहे, शिवाय आता विहार आहे, तुळशी आहे, भातसा आहे, ही अशी धरणं आहेत. तर ह्या धरणाच्या उभारणीत त्यावेळेला ब्रिटिशांचं मोठं योगदान होतं आणि आताच्या काळात एक महापालिकेनं धरण बांधलेलं आहे मध्य वैतरणा. आता जो लोगो दिसतोय इकडे, आपण बृहन्मुंबई महानगरपालिका असं लिहिलेलं आहे, तर त्या लोगोचं काय वैशिष्ट्य आहे? त्याच्यामध्ये जी चित्र आहेत किंवा जे काय म्हणूया आपण घटक आहेत मुंबईशी संबंधित, ते नेमके काय? म्हणजे कसं आहे, हा जो लोगो आहे ना, तर तो लोगोमध्ये यतो धर्मस ततो जय, म्हणजे धर्माचा विजय असो. धर्म म्हणजे इथे तो धर्म नव्हे, तर माणुसकीचा धर्म असेल, कर्माचा धर्म असेल, असा तो विषय आहे. आणि ह्या बोधचिन्हाचं वैशिष्ट्य म्हणजे कसं, या अख्खी मुंबई सामावलेली, अख्खा देश सामावलेला आहे ह्या लोगोमध्ये. म्हणजे कसं, ही मुंबई माझी आई आहे. हां, तर ते मुंबई आहे. तर त्यामुळे तुम्हाला सांगू, या बोधचिन्हामध्ये मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा, सगळ्या प्रार्थना स्थळांचं एक प्रतीक, प्रार्थना स्थळांचं त्याच्यात एक प्रतीक आहे. दुसरं म्हणजे ही औद्योगिक नगरी आहे, ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, तर त्यामुळे ते उद्यमशीलतेचं प्रतीक म्हणून इथे गिरण्यांचं एक चिन्ह आहे. दुसरं लोगो मधलाच एक भाग गिरण्या, एक भाग प्रार्थना स्थळ आहे, एक भाग गिरण्यांचा आहे. एक भाग असा आहे की तुम्हाला म्हणजे जहाज आहेत. पूर्वीच्या काळी जी वाहतूक होत होती ना, ती जलवाहतुकीच्या माध्यमातून होत होती. म्हणजे आपल्या भाऊच्या धक्क्यापासून कोकणात आपण गेलेले आहे, म्हणजे त्यावेळेची आपली लोक गेलेली आहेत, म्हणजे त्यांची प्रवास वर्णनं सुद्धा आपण ऐकलेली आहेत. तर ती म्हणजे तो एक भाग आहे. आणि गेटवे ऑफ इंडिया आहे, हे मुंबईचं भूषण जे आहे, म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे, त्याचंही चित्र त्याच्यात आहे. ही अशी म्हणजे आपल्या मुंबईचं प्रतीक आहे हे बोधचिन्ह, म्हणजे असं सांगता येईल. खूप खूप धन्यवाद प्रकाश सावंत सर, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण दिलीत. आणि माझी खात्री आहे हा इंटरव्ह्यू जी मंडळी बघतील तर त्यांना अनेक नव्याने, जसं मलाही अनेक नव्याने गोष्टी कळल्या, तर माझी खात्री आहे तुम्हालाही त्या कळतील. हा इंटरव्ह्यू, ही मुलाखत कशी वाटली आम्हाला जरूर सांगा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूट्यूबवर आम्हाला नक्की प्रतिसाद द्या. तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट बघतोय. तुर्तास या खास गप्पांमध्ये इकडेच थांबतोय. कॅमेरा पर्सन अरविंदसह अश्विन बापट, ABP माझा, मुंबई.